नमस्कार. देशयात्राच्या या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत 87 वर्षीय तरुणाला. होय, गेली 60 वर्षाहून अधिक काळ प्रत्यक्ष समाजसेवा करत असताना समाजचिंतन करणारे डॉक्टर बाबा आढाव यांचं मी देशयात्रामध्ये स्वागत करतो. बाबा, तुमचं स्वागत आहे. बाबा, चाफ्याची फुलं आणि बिस्मिल्ला खानची सनई याचं एक तुमचं वेगळं नातं आहे. त्याबद्दल जरा सांगा आणि तुमचा दिनक्रम सांगा. धन्यवाद. आता हे काय होतं की ते ऐकलं, सकाळच्या बातम्या ऐकल्या की चाफ्याच्या फलकला. तुम्ही सकाळी उठता किती वाजता? सकाळी 5:30च्या सुमाराला, 5ला. आणि कधी लिहायचं असेल तर मला आपोआपच जाग येते. स्वतःचा चहा करून घेणे मला पसंत आहे. तुम्ही स्वतः करता? हा, हो. तिला सकाळी लवकर, म्हणजे शेलाला लवकर उठवलेला आवडत नाही. तेव्हा मग आवाज न करता, भांड्यांचं कुठेही गडबड, कुठेही काही न होता, ती सनई सुद्धा अगदी बारीक आवाजात तुम्हालाच ऐकू येईल एवढी अशी गंमत असते, नजकच असते आत. सध्या महाराष्ट्रामध्ये विचार देण्याची लाट उसळलेली आहे. म्हणजे फक्त राजकीय नेतेच भाषण करतात असं नाही, तर आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप, फेसबुक याच्या माध्यमातून सामाजिक विषयावर मत देण्याची एक साथ आलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला जे कृतिशील विचारवंत आहेत, फक्त बोलके विचारवंत नाहीत, बोलके पोपट नाहीत, ज्यांनी प्रत्यक्ष सामाजिक काम केलेलं आहे, त्या विचारवंतांचे विचार सध्याच्या काळामध्ये जास्त महत्त्वाचे वाटतात. कारण मराठा मोर्चांच्या निमित्ताने प्रचंड मोठं सामाजिक अभिसरण होऊ घातलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जातींमधले ताण जे आहेत ते नको त्या पद्धतीने वाढताना दिसत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही गेल्या 6 दशकात जो महाराष्ट्र बदलताना पाहिलेला आहे, ते चिंतन या सगळ्या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. मी पहिलाच प्रश्न तुम्हाला या संदर्भात विचारतो की तुम्ही भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस मॅट्रिक झालात आणि तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा काळ आहे. म्हणजे आत्ताची तरुणाई आणि तुमच्या काळातील तरुणाई, स्वतंत्र देश झाला त्यावेळची, यात काय फरक होता? एक तर असं की तुम्ही माझ्या वयाचा उल्लेख केलात, तर माझा असं मुद्दाम सांगावंच वाटतं की या देशातल्या इतिहासातल्या ज्या काही पाऊलखुणा किंवा ज्या काही आठवणी आहेत त्यातलं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ, थोडा काळ, स्वातंत्र्याचं आगमन, बरं, या देशाची फाळणी झाली आणि त्यानंतर वाहिलेले रक्ताचे पाठ सगळे तिकडे त्या भागातले, त्यानंतर गोवा मुक्तीचं झालेलं आंदोलन, त्यानंतर स्थापन झालेला संयुक्त महाराष्ट्र, आणि अलीकडे काळात इंदिरा गांधींची जी आणीबाणी त्यांनी लादली, त्या आणीबाणी. तर या काळात आपण जागतिकीकरण, ते तर आणखी तो एक आर्थिक ह्याच्यातला भाग. पण मी सामाजिक ह्यात मुद्दाम सांगेन की हे जे बदल झालेत काळाचे, त्याचं मी साक्षीदार आहे. आणि नुसता साक्षीदार नाही तर सजग साक्षीदार आहे. ॲज तुम्ही म्हणाल की 17 वर्षी तुम्हाला काय कळत होतं, तर तुम्हाला मुद्दाम मी सांगेन की 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी पाहिलं. शनिवार रोडवर ते सभेला आलेले होते आणि ते जिना चढत होते. त्यांचा तो डबल बेसचा कोट आणि ते सगळं त्यांनी त्यांच्या मागे लोक, किंवा साने गुरुजींचं जे उपोषण 1945 साली पंढरपूरला मंदिर मुक्तीचा लढा त्यांचा जो मोठा होता, मला ते विशेष जाणवतं असं होतं की एका बाजूने स्वातंत्र्य येत आहे आणि एका बाजूने हा माणूस विठोबाला मुक्त करतोय. बरोबर. म्हणजे देव आणि लोक, स्वातंत्र्याचा एक ज्याला आशय म्हणतात, स्वातंत्र्याचा जो आयाम आहे तो कोणत्या दिशेने जाणार आहे. आणि त्यावेळेला थोडंसं वाईट असं वाटत होतं की गांधी का उशीर करतात साने गुरुजींना परवानगी द्यायला, हे मला कळत नव्हतं. बरोबर. म्हणजे गांधी काय शोधत होते. तर आता ह्या गुरुजींच्या उपोषणाच्या काळात तर राष्ट्रसेवालाच आम्ही असल्यामुळे इथे आजूबाजूच्या सगळ्या गावोगावात आम्ही जात होतो. आणि त्यावेळेला गांधींचं गाणं होतं, घ्या रे हरिजन घरात घ्या रे, असं ते गाणं होतं सगळं. आणि गुरुजींच्या ह्या सगळ्या ह्याला सगळीकडून पाठिंबा मिळावा म्हणून राष्ट्रसेवा दलाला गुरुजी मानत असत, माझा प्राण आहे म्हणत असत. तेव्हा राष्ट्रीय सेवा दलाची आम्ही मंडळी सगळी अशी गावोगाव हिंडत होतो, त्यात मी होतो.
तुम्ही डॉक्टर म्हणून किती काळ काम केलं? 16 वर्ष 16 वर्ष. 16 वर्ष काम केलं म्हणजे आणि चांगल्या तऱ्हेने केलं. म्हणजे मला त्याचं काही अडचण आलं आमच्या ह्याच्यावर त्याच वेळेला तुम्हाला सांगतो ना, सेवादलाच्या बौद्धिकामुळे विनोबांनी सुरू केलेली भूदान यात्रा हां, बरोबर. आणि तिकडे त्याच्यावर वाद सुरू झालेले, भूदानाने प्रश्न सुटणार आहे का जमिनीच्या फेरवाटपाचा, बरोबर. डाव्यांनी मागितलेली, म्हणजे त्या सगळे वादविवाद सुद्धा लक्षात येत होते. म्हणजे समज येत होती की काय नेमकं आहे गांधींचं ह्याच्यातलं, असं ते सगळा तो भाग होता. आता हे सगळं होत असताना 52ला पहिली निवडणूक झाली. ह्याच्यात घटना मंजूर झाली. बरोबर. फार वेगाने घटना घडत गेले दिसत आहेत की पहिली निवडणूक ज्याला म्हणतो आपण 52ला झाली. आता त्याच्या अगोदर जे मुंबई राज्य होतं म्हणजे भाषावर प्रांतानंतर झाली आहे. आधी मुंबई राज्य होतं. आधी मुंबई राज्य होतं आणि त्या राज्याच्या ह्याच्यामध्ये मला आठवतं की त्यावेळेला विधानसभेचं एक अधिवेशन पुण्यामध्ये भरत असे. पुण्यात विधानसभेचं आहे विधान भवनच म्हणतात त्याला. हा, विधान भवन. तर नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली एक शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा नेलेला होता. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आता आत्महत्या येतात त्यावेळेला नेलेला होता. हो. आणि मला अजूनही आठवतं की ते बाळासाहेब खेर मुख्यमंत्री आला, ते समोर आले मोर्चाला आणि त्यांनी एकदम म्हणाले, पुंडल काय भेटी परब्रह्म आले. वा. म्हणजे एकदम जाऊन धडकणारा जो माणूस आहे की, आणि त्यांनी एकदम असं ते सुरू केलं. त्यामुळे म्हणजे आम्ही ज्या जोशात गेलो होतो तर त्यांनी त्यातली हवा अगदी अशी हवा काढून घेतल्यासारखं. ती तुम्हाला एक आठवण का सांगितली? नाही पण बाबा, म्हणजे विषयांतर होऊ नये, पण मी आता असं सांगतो की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 34 मोर्चे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून आणि तालुक्यांमधून निघालेले आहेत आणि त्याला जोड म्हणून बिदर कर्नाटकातलं असेल किंवा इंदोर मध्य प्रांतातलं असेल, जिथे मराठी माणसं आहेत. हा, न्यूयॉर्कमध्ये सुद्धा मराठा क्रांती मोर्चा निघालेले आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अजूनही त्या विषयावर थेट बोलावं असं वाटत नाही आहे. हे काय असेल, कशाचं? म्हणजे जर एकूण सगळ्या मोर्चांची जर आपण टोटल केली, एकूण बेरीज केली तर जवळपास 1 कोटीहून अधिक माणसं रस्त्यावर आलेली दिसतात. पण तरीही मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ हलताना दिसत नाही. कसा फरक तुम्ही सांगाल? मी तुमच्याशी याबद्दल थोडंसं असहमत आहे. म्हणजे मंत्रिमंडळाला काही कळलं नाही असं नाही. माझ्या मते फडणवीस सर्वात जास्त हादरलेले आहेत ते. म्हणजे त्यांना ही सिच्युएशन कशी हाताळावी हे त्यांना उमजत नाही आहे. आणि ते अवघड आहे त्यांचं वय लक्षात घेता. कारण कधी नवत अशा पद्धतीचे मोर्चे या भूतो ना भविष्यात. आणि मराठ्यांच्या स्वभावाला अगदी उलट की ते मूक आहेत, मौन मोर्चे आहेत पण बोलके आहेत, शिस्तीत आहेत, आणि मोर्चे बोलके आहेत. बोलके. म्हणजे बिदरसारख्या ठिकाणी सुद्धा मोर्चात आता तर ते तालुका पातळीवर लोन गेलेलं आहे. आता हे वास्तव आहे की आता हे मोर्चे निघत आहेत, शांततेने निघत आहेत, त्याचं चाललेलं आहे. त्याच्यात आता प्रतिमोर्चांची सुरुवात झालेली आहे. ते प्रतिमोर्चे म्हणता येणार पण आहे, त्याची एक त्यातल्या ज्या मागण्या आहेत त्या. आता हे घटित याच्या मागचं इंगित काय आहे? आता पण तुमच्या सगळ्या पत्रकारांचे प्रश्न कोणते आहेत की याच्यामागे कोण आहे, त्याला पैसा कोण देत आहे वगैरे असं सगळे, आणि एक नेमकं सूत्रधार काय धोरण काय वगैरे असं ते. मला विचाराल तर मी थोडासा नाही म्हटलं तरी याचा थोडासा या सहप्रवासी म्हणजे कोणत्याही संशोधक आहे ना, त्याने अभ्यास आहे ना, त्याने थोडा मी आहे यात. जात ही या देशाचं वास्तव आहे. आणि नुसतं वास्तव नव्हे तर ते अतिशय कुठला शाप मिळालेला आहे, तो शाप आहे या देशाला, जाती व्यवस्था, की जिला कोणताही वैज्ञानिक आधार अद्यापपर्यंत सापडलेला नाही. आणि हे असतानासुद्धा ती राजकारणामध्ये म्हणजे संसदीय राजकारणाचं तिचं जे नातं बनलं आहे ते तर त्याचा खरं अभ्यासच केला पाहिजे. म्हणजे संसदीय लोकशाहीचा आम्ही गौरव करतो, पण मला तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाहिजे की संसदीय लोकशाही आमची जी धर्म आणि जातीला जी चिटकली,
त्याच्यापेक्षा दुसरं असं की युरोपातली लोकशाही ती आपण तिकडून घेतली मतदानाची. पण सुरतेला मी तुम्हाला सांगतो की आमच्या लोकशाहीला गतिमानता नाही. जी गतिमानता असायला पाहिजे ती नाही. म्हणजे त्यामुळे ते आता ती जी जातीशी जोडलं जाते आहे. प्रत्येक जातीने स्वतःच्या नावापुढे क्षत्रिय लिहिलेलं आहे. नुसते क्षत्रिय मराठी नाहीत. क्षत्रिय धनगर, क्षत्रिय माळी, परीट आहेत सगळे क्षत्रिय. म्हणजे परीट जातीतल्या एकांचं असं लिहिलं, आम्ही राजक म्हणजे कोण? राज आमच्या नावात आहे. मोर्चांच्या भव्यतेबद्दल वगैरे खूप सांगितलं जातं, मीडियामधून लिहिलं जातं, दाखवलं जातं. पण मला असं दिसतं की विचारवंतांचं जग हादरलेलं आहे. त्यांना कळत नाही की काय आहे, याचा अर्थ काय लावावा, त्याचा अर्थ काय लावावा. पण वास्तव तो समोर आहे. इतिहासात थोडंसं मी लोकांना पाहिलं तर मराठ्यांची ही जी कुठेतरी अस्मिता दुखावली आहे समाजाची. म्हणून हा समाज जागा झाला आहे का? कुठेतरी कोणीतरी अपमान केला आहे म्हणून काही झालं आहे का? नेमकं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे आज खेडोपाड्यातली माणसं भाकरी बांधून का होईना पण येत आहेत, बाया पुरुष सगळे येत आहेत वगैरे, आणि काय बोलत आहेत. तर थोडंसं मला असं दिसतं की थोडंसं लांबेल मला सांगितलं, पण मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं नाही, तुम्ही बोलावं ते. तर मी सांगतो तुम्हाला त्याचं काय ते. खरं सांगायचं म्हणजे म्हणाल तर ना, तर मराठा हा शब्द जातीवाचक कधी बांधला हा एक संशोधनाचा विषय आहे. आता तुम्ही आणि मी जनगण मन म्हणतो, जनगण मन अधिनायक, आणि मराठा त्यातला जो उत्कल वंग, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल वंग, यातला मराठा काय सांगतो? मी अनेकांना मराठ्यांना विचारतो, त्या मराठ्याचं काय करायचं? जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा. म्हणजे फुल्यांनी सुद्धा हे सांगितलं, रानड्यांनी सुद्धा हे सांगितलं की मराठी कोण आहेत? तर मराठी जे महाराष्ट्रात राहतात ते मराठी. पुढे आपण म्हणालो मराठी भाषा बोलणारे ते मराठी वगैरे, असं आपण करत गेलो. पण हे मराठा आणि हे जात हे कुठं जोडलं गेलं? इतिहासात असं दिसतं की इंग्रजांना जेव्हा सैन्य भरती करायची वेळ युद्धात लागली, 2 युद्धाची महायुद्ध झाली. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध. आणि इंग्रजांना ज्या वेळेला सैन्य भरती करायला लागली त्यावेळेला इंग्रजांनी देशातल्या ज्या जातीतले असे वीर पुरुष आहेत त्या जातींना त्या वर्षाचं नाव घेऊन लढाऊ जाती, सगळ्या लढ्या जाती म्हणतात. म्हणजे जाट म्हणू आपण. इकडचे राजपूत, नेपाळ आहेत, गोरखा आहेत तिकडचे, शीख आहे, शेगात राजपूत रेजिमेंट आहे. म्हणजे त्यांनी त्याच्या रेजिमेंट्स केल्या, अगदी महार रेजिमेंट सुद्धा केली. म्हणजे अशी. पण ब्राह्मण रेजिमेंट नाही आहे, मारवाडी रेजिमेंट नाही, वाणी रेजिमेंट नाही आहे. म्हणजे त्यात गंमत अशी झालेली आहे. आणि महाराष्ट्रात दुसरं आहे की क्षत्रियत्वावर खूप वाद झाला. म्हणजे क्षात्र तेही ब्राह्मणांचा आग्रह आहे ते इथे क्षत्रिय निक्षत्रिय वृत्ती करून टाकली, उरलेलेच नाही आहेत. बरोबर पुरुषाप्रमाणे. इथे फक्त 2च वर्ग आहेत. त्यामुळे नाही कसे आम्ही आहोत. आणि त्यामुळे मग ते क्षात्रते क्षत्रियत्व म्हणजे ज्यावेळेला इंग्रजांनी थोडंसं द्यायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला मराठा आणि तत्सम जात लिहिली त्या काळात तुम्हाला इथे गंमत होतं महाराष्ट्रातली. पुण्यात तुम्ही त्यावेळेला बघाल प्रत्येक जातीने स्वतःच्या नावापुढे क्षत्रिय लिहिलेलं आहे. नुसते क्षत्रिय मराठी नाहीत, क्षत्रिय धनगर, क्षत्रिय माळी, परीट आहेत, सगळे क्षत्रिय. म्हणजे परीट जातीतल्या एकांचं असं लिहिलं, आम्ही राजक म्हणजे कोण? राज आमच्या नावात आहे. म्हणजे इथपर्यंत ते शब्दच्छल करून लोकांनी त्याचं हे केलेलं आहे. त्यातही काय झालं आहे, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला.
तो एक वाद तो वाद आहे. शाहू महाराजांना शाहू महाराजांना वेदोक्त आणि शास्त्रोक्त फरक तर ते त्याच्यातलंच तुम्ही क्षत्रिय नाहीत म्हणून मी म्हणणार नाही. तिकडे गायकवाड सयाजीराव गायकवाडांनी त्याची वेगळी मार्ग काढला, पण त्यांना ते बाहेरून आणावं लागलं शेवटी. ते त्यांनी जरा वादविवाद नव्हता ते केलं, ते जरा ते इथल्या गुर्जर संस्कृतीसारखे वागले, त्यांची स्टाईल वेगळी होती. पण स्टाईल होती, पण ते झालंय. माझं म्हणणं काय, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये काही मंडळींनी मग पुस्तकं लिहिली आहेत. मराठी 96 कुळीचे मराठे, पंचकुळीचे मराठे, सप्तकुळीचे मराठे, म्हणजे असे ती पुस्तकं तुम्ही पाहिलं तर गंमत वाटेल त्याची तुम्हाला, की ते 96 कुळं कोणती आहेत. हो. आता तुम्ही ते लग्नाच्या जाहिराती पाहिल्या असतील ना, मराठा 96 कुळी, म्हणजे असं ते मुलाचं जे दिलेलं असतं. आता मला इकडे की 96 कुळी काय काय, मला स्वतःला असं अजून त्याचा हे होत नाही. तेव्हा काय असतं की अशा ज्या संकल्पना त्या वेळच्या त्या संघर्षातून उदयाला येतात, त्यानंतर थोडं थोडं त्या गोंधळल्या जातात. म्हणजे कुणीतरी जसं एखादी मूर्ती आपल्याला तयार करून गावात ठेवावी, ती पाषाण असावा तो, पण त्याला एकदा भजायला सुरुवात झाली की लोक जसं जातात तसं जातीला भजायला लोकांनी सुरुवात केली. हे तुम्हाला म्हणजे जातीचा स्तोम जातीचा तो माजवलं आणि ते सोयीचं वाटायला लागलं ना. कारण त्याचं कारण होतं की जात तशी नाही म्हटलं तरी लग्नामध्ये मयत झाल्यानंतर स्मशानात कोण असतं? बरोबर. स्मशानात सगळी जातीचीच माणसं असतात आणि ती सांगतात मग इकडून फिरवा असं तिकडून करा, फिरवा. हे करा, ते करा. सगळं ते शास्त्र त्याचं जे प्रत्येक जातीचं वेगळं वेगळं हे पाहतो आपण. तर अशा तऱ्हेने ते थोडंसं घडलं आणि आता ते घडलं आता आणि ते इतकं चिकटलं आहे आता इतकं की त्यामुळे तो एक भाग आहे. आत्ताच्या मूर्त्यांच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर मला हे सांगितलं पाहिजे, याची सुरुवात औरंगाबादेतून झालेली, बरोबर, म्हणजे मराठवाड्यातून झालेली. आधी इथून जी झाली आहे त्याचं कारण कोणतं आहे, तर एक गाव एक पाणवठा चळवळीमुळे त्याला जे हिंडावं लागलं, त्यात मराठवाड्यातही मी हिंडलो. मराठवाड्याच्या मुक्तीचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा थोडासा मी मागोवा घेतला. जसं प्रार्थना समाज आहे, फुल्यांच्या अगोदरचे आर्य समाज आहे, परमहंस सभा आहे, अशा फुल्यांच्या अगोदरच्या ज्या काही संघटना होत्या त्यातलं मराठवाड्यात आर्य समाजाचं बरंच मोठं काम, आर्य समाजाचं काम. आणि त्या आर्य समाजाचं त्यांनी त्या कामाचं स्वरूप काय आहे हे असं पाणवठ्यामध्ये पाहत असताना मी ते सगळं पाहत होतो. माझं ते सगळं लक्षात आलेलं आहे की निजामाची राजवट, बरोबर, आणि निजामाची ती शेकडो वर्ष असलेल्या राजवटीमुळे जसा राजा तशी प्रजा असं म्हणतात ना, तर त्याची ती उर्दू भाषा, त्याचा परत तो तिकडचे इराणियन कल्चरशी जोडण्याचा सुद्धा प्रयत्न, मग त्याचं ते आणि त्याच्या विरोधात झगडणारे हे इथलं हिंदू मन, त्यातून निर्माण झालेले रझाकार, आणि मग त्यात तिथे असलेल्या दलितांना घ्यायला गेलेल्या भूमिका, कधी इकडे ते तिकडे त्यांच्याशी ससे उलपड होतो, कधी काय करायचं ते. यातून एक असं लक्षात आलं की मराठवाड्याचं मन खूपच भाजलेलं आहे, सुरुवातीपासून भाजलेलं आहे, खूप भाजलेलं आहे. निजाम गेला आणि नंतर तिथे तुम्हाला दिसेल की ते हळूहळू तिथली आर्य समाजाची चळवळ निश्चित केली. आता तर तिचं म्हणजे फार नाही तेवढं. फुल्यांची चळवळ थोडीशी गेलेली होती, सत्यशोधक तिकडे गेली होती. पण लक्षात असं आलं की मराठवाड्याचं मन नाही म्हणलं तर त्या 500 वर्षाच्या काळात थोडंसं कुठंतरी तिथला मनुष्याचं दुखावलेलं आहे. आणि मग तुम्हाला दिसेल की सगळी ती जी मंडळी आहेत, म्हणजे इकडे ब्राह्मण माळतेवाद जरी असला तरी तिथे अनंतराव भालेरावांच्या सारखी, गोविंदभाई शळफांच्या सारखी, स्वामी रामानंद तीर्थांच्या सारखी माणसं ही सगळी जरी ब्राह्मण वगैरे असली, आपल्याकडच्या सारखा ब्राह्मण माळतेवाद तिथे नव्हता. पण तिथे एक होतं की याच्यातून एक नंतर पण नामांतराची जवळ आलेली आहे. मराठवाड्याच्या दुष्काळाचे प्रश्न आलेले आहेत, शेष बाकीचा विकासातल्या जो शेष बॅकलॉग जो राहिलेला आहे तो आहे सगळा. नामांतराच्या वेळी ते माझ्या असं लक्षात, रझाकारांच्या बद्दलचा एक राग होता खूप. रझाकारांनी रझाकारांच्या बरोबर काही दलित गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल दलितांच्याबद्दलचा काकस, काही दलित त्यात गेलेले आहेत रझाकारांच्या बरोबर. आणि या नामांतराच्या आंदोलनात मला विशेषतः आम्ही त्यात नामांतरवादी होतो, कुठेतरी त्यांना अस्मितेला आपल्याला धक्का लागल्यासारखा.
लक्षात येत होतं. आणि पुढच्या काळात विकासाच्या ह्याच्यामध्ये जो एक अपेक्षा होती की महाराष्ट्रात गेल्यानंतर आपला विकास होईल, त्याऐवजी विकासाच्या ऐवजी विषमताच वाढत गेली. विद्यापीठे केली, म्हणजे मग काय केलं, मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं ना, मग स्वामी रामानंद तीर्थांच्या नावाने मग नांदेडला एक विद्यापीठ काढलं. पण अशाने थोडं मुलांची समज काढल्यासारखं झालं, मुलांची. पण डीप जे कुठेतरी रुतलेलं आहे, मला हे तर प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आम्हाला आनंद खूप वाटला. पण महाराष्ट्राचे हे वेगळे वेगळे विभाग आपले एकत्र आले, त्यांचं मिलन पुढे ते हार्टफुल व्हावं, हृदयाचं मिलन व्हावं, यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते झाले नाही. आदिवासी मुलांचं कुपोषण त्याच्यावर आपण फार थंड डोक्याने विचार करतो. मला फार वाईट वाटतं आज. गेल्या 3 महिन्यात आम्ही IBN लोकमतवर इतक्या बातम्या दाखवल्या आश्रमशाळांमधल्या दुरावस्थेच्या. एका हॉलमध्ये 300हून अधिक मुलं झोपलेली आहेत, तरी पण नाही आहे काही. परंतु पेंग्विनना थंडी लागू नये यासाठी म्हणजे चांगलं राहावं. 8 कोटी रुपये खर्च, 8 कोटी रुपये त्याच्या औषधावर खर्च झालेला आहे. बाबा, आता तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत देवेंद्र फडणवीस. हे विदर्भवादी आहेत. स्वतंत्र विदर्भाचे आहेत ते तर आहेत. नाही, तो तर आणखी एक इतिहास आहे. ते तर आम्हाला छोटी राज्याच्या नावाखाली ते फार RSSचे जे धोरण आहेत ते सगळं ते वेगळं आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय, औरंगाबादमध्ये निघालेल्या मोर्चाच्या मागे आणि पुढे झालं आहे की तरुण पिढी, बरोबर, ज्या तरुण पिढीला हे काही माहीत नाही, इतिहास माहीत नाही काही, आणि ती तरुण पिढी जेव्हा पाहते की औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये असणारी ती सगळी दलितांची मुळं फळीच्या फळी अशी उभी राहते आहे, आणि जेव्हा आणि कुठंतरी मग ही तरुण वयातली जी असूया म्हणतात, ह्या असूयाचा भाग थोडा बरकरार आहे त्याच्यामध्ये राहतो ना. म्हणजे मला माझ्याबरोबर झोंजळ करत असताना काय तुम्ही सांगताय, मी स्वतः डॉक्टर आहात ना, 83% वाल्या आणि मी 88% म्हणून सुद्धा मला नाही, आणि ते 75% वाले ते येतात, पेशंट जगतील का, म्हणजे असलं काहीतरी. आणि याच काळात तुम्हाला दिसेल की गुजरातमध्ये अनामत बैठक हटाव म्हणून आरक्षणच हटवून टाका, ह्याच्यात RSS होती. RSSचा आरक्षणाला सुरुवातीपासून विरोध आहे, बरोबर तुम्हाला दिसेल. आणि विषमता जी वाढत गेली, विषमता ते म्हणतात असतेच, त्याच्यामुळे त्यांना विषमतेची काही खंत नाही आहे. त्याचं उत्तर एकच आहे त्यांचं, हाताची 5 बोटं सारखी नसतात. गोळवळकरांनी दिलेलं उदाहरण आहे. हाताची 5 बोटं सारखी नसतात तर हे काय. तर असा तो सगळा थोडक्यात मला सांगायचं आहे की औरंगाबादला सुरू होण्यामध्ये असे काही मुस्लिम कळबद्दलचे, दलित कळबद्दलचे आणि स्त्रीमुक्तीच्या जवळबद्दल जर बोलायला झालं तर थोडंसं सरंजामी वातावरणात वाढलेलं असल्याने मुस्लिम संस्कृतीतला गोष्ट असला जरी गोष्ट नसला तरी मराठ्यांच्यामध्ये कोणाच्यामध्ये एवढी मुक्तता नव्हतीच. तुम्ही 1970मध्ये किर्लोस्करमध्ये जो लेख लिहिला होता मराठा स्त्रियांच्या स्थितीबद्दल, आणि त्याला लागोलाग तुम्ही 71ला लेख लिहिला होता की मराठ्यांच्या संदर्भात, हे तर दासच होय. तर म्हणजे मला ते वाचल्यानंतर जाणवलं की आत्ताचे जे मराठे मोर्चे आहेत याची चाहूल तुम्हाला 1970-71 मध्येच लागलेली होती. नाही, मला सांगायचा मुद्दा कोणता पुढचा बघतो म्हणून सांगतो असं की जसं भावनिक विभाग एक विदर्भ, मराठवाडा, आपण गोवा एकमताने घालवला आहे, तुम्हाला कल्पना असेल, आणि त्याचंसुद्धा बाकी सगळं संशोधन झालं, पण एक मत का कमी पडलं याच्यावर संशोधन नाही झालं. म्हणजे हे तुम्हाला मुद्दाम मी का सांगतो
तर त्याला सुद्धा तिथल्या सारस्वतांनी घेतलेल्या भूमिका, तिथल्या ख्रिश्चनांनी घेतलेल्या भूमिका, नंतर गोवा एवढीच राज्य पण ते स्वतंत्र राहिलं म्हणून ते चाललंय तर सोडून द्या. मुद्दा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की मराठवाड्यामध्ये एक प्रकारचं ठसठसत होतं आणि त्याचा आउस्फोट तो पहिल्यांदा झाला. आणि औरंगाबादला झाल्यानंतर मग सगळीकडे दिशा पेटली आणि मग जाऊन काय गिनीज बुकामध्ये आपलं नाव लागावं अशा पद्धतीने माणसांचे मग घोळके सगळीकडे सुरू झाले. आता ते सगळीकडे जशी गावच्या जत्रा असतात तसं ते सगळीकडे ते चालले. त्याला मी जत्रा म्हणणं म्हणजे या अर्थाने की ती एक ईर्ष्या सगळीकडे आणि मग त्याचे एक जात हो आता इतक्या दिवस ह्याच्यासाठी रक्तासाठी आता रक्तासाठी जातीसाठी रक्तासाठी देशासाठी वगैरे असं त्याला विशेषण आता यायला लागली. तरी त्यातली सभ्यता मान्य केली पाहिजे की ते मूक आहेत पण खूप बोलके आहेत. अजूनही अंतरंग तुम्ही मला विचारताय तुम्हालाही वाटते की यांच्याकडून काही अंतरंगात काही डोकवता येतं का त्या घटिताच्या अंतरंगात काही डोकवता येतं का. तर जे मला दिसतंय ते असं दिसतंय की मराठवाड्यातून सुरुवात झाली आणि नंतर मग ते हळूहळू सगळ्यात महाराष्ट्रभर सगळीकडे पसरलं. कोपर्डीची घटना एक त्याला निमित्त आहे, केवळ निमित्त आहे. पण प्रादेशिक असमतोल जसा झाला तसाच एकूणच संबंध देशात आणि महाराष्ट्रात 91च्या आर्थिक धोरणांतर खाजगीकरण उदारीकरण याच्या जागतिकीकरण तुम्हाला दिसेल. आम्हाला वाटलं भरभराट येईल पण भरभराटही आली नाही आणि झालं असं आता की कमालीची विषमता जातीय विषमता तर जास्त आहे त्याच्यामध्ये. ती तर आहेच. म्हणजे आदिवासी मुलांचं कुपोषण ह्याची जर आपण फार थंड डोक्याने विचार करतो मला फार वाईट वाटतं याच. गेल्या 3 महिन्यामध्ये बाबा मी तर सांगतो तुम्हाला की गेल्या 3 महिन्यात आम्ही IBN लोकमतवर इतक्या बातम्या दाखवल्या आश्रमशाळांमधल्या दुरावस्थेच्या. तिथे मुलांना खायला अन्न नाही नीट, त्यांची भांडी नीट नाही आहेत, त्यांना झोपायला नीट जागा नाहीत. आम्ही असं दाखवलं एका हॉलमध्ये 300हून अधिक मुलं झोपलेली आहेत, विदार म्हणजे अंगाला अंग लागलेली असे चित्र दाखवली. तरी पण नाही आहे काही. परंतु पेंग्विनना थंडी लागू नये यासाठी म्हणजे चांगलं राहावं 8 कोटी रुपये खर्च 8 कोटी रुपये त्याच्या औषधावर खर्च झालेला आहे त्याच्याकरता आणण्याकरता. आणि कोणाला याची गरज आहे एवढी चित्रात पाहता येतं नाही त्यात काय मोठं अवघड नाही काही. म्हणजे माझं काय म्हणणं आहे एक प्रकारचं काय म्हणता येईल काही लगन नाही आहे. मराठीमध्ये मला शब्द दुसरा सापडत नाही पण लगन ज्याला म्हणतात की आम्ही सगळे भारतीय आहोत. अमेरिकेमध्ये निगर ते शब्द वापरला जात नाही कृष्णवंश परंतु तिथे ती माणसं बोलताना सुद्धा अमेरिकन आफ्रो अमेरिकन आय एम अमेरिकन आणि तो अमेरिकन म्हणून मांडत असतो आपल्याशी. मला भारतातला माणूस तिथे भारतीय म्हणून भांडताना मला आढळलेला नाही इंडियन. हे अपयश हे सर्वांचं आहे. म्हणजे ते त्यातला जो काही भाग आमच्या पिढीवर येईल तो मी नकार देणार नाही. परंतु तुम्हाला जसं सांगितलं ना संयुक्त महाराष्ट्र झाल्याबद्दल आम्ही श्वास टाकला. शिवाजी महाराजांनी आम्ही केलं पण हुशारी अशी याची की शिवाजी महाराजांना आम्ही घोड्यावरून उतरूच दिलं नाही खाली. कोणत्याही मुलीवर झालं तर त्याचा राग यायला पाहिजे. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होता उपयोगी असं आपण म्हटलं पाहिजे. मग तिची जातच का पुढं आली स्त्री म्हणून का नाही पुढं आलं. आमच्याकडे जो इतिहास ज्या पद्धतीने मांडला गेला तो इतिहास प्रत्येकाने आपल्या आपल्या सोयीनुसार मांडला. आणि इतिहासातली जी महत्त्वाची माणसं होती विशेषतः आता आपण फुले वाड्यामध्ये आत्ता बसलेलो आहोत आणि याच महात्मा फुलेंनी पहिल्यांदा शिवाजी पहिला शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला म्हणजे लोकांना माहिती असलेला आधुनिक काळातला. आणि त्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज अधिक चांगल्या पद्धतीने कसे कळतील म्हणजे ते नव्हे तुम्हाला माहिती का सांग कुळवाडी भूषण असंच आहे ना. कुळवाडी भूषणा
पोवाडा गातो छत्रपतीचा शिवाजी ऐकवा तुम्ही. महाराजांचा. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, क्या बात आहे. आनंदाने आनंदाने. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे. वा. नित्य मुली मुला शाळेत घालावे, हो हो अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. हो हो. क्या बात. सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका. हा हा अशा वर्तनाने सर्व सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल. ज्योती म्हणे स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे. क्या बात आहे. अहो ह्याच्यात मालकंस राग येऊ शकतो, बागेश्वरी येऊ शकतो, तो पण आमच्या आजच्या काळच्या सगळ्या गायकांची जी पलटण आहे, एकाने एकही अखंड म्हटलेलं मी ऐकलेलं नाही. हा बहिष्कार आहे बरं का. म्हणून तुम्हाला परत सांगतो, आधुनिक शेटजी भटजींचे दास जेव्हा म्हणतो मी, ते बाकीच्यांच्या बाबतीत तर मला आशाच नाही. मला खरंच वाईट वाटतं कधी कधी. म्हणजे बाकीच्यांचं तो सोडा, पण स्वतःला इतिहास संशोधक म्हणवणाऱ्यांनी सुद्धा या गोष्टी का दडवून ठेवल्या बरं. दोन तुम्हाला उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांच्या बरोबर सोयरी केली. बरोबर. आता त्या निंबाळकर घराण्यांच्या आणि त्यांच्या जुन्या सोयरी काय आहेत. म्हणजे शहाजी राजांची एक बायको निंबाळकर घराण्यातली आहे. फलटणचे राजे निंबाळकर हे जुने राजे होते. त्या छोटं संस्थान पण ते जुने राजे. आता ह्यातले हे बजाजी हे मुसलमान झाले होते. बरं. आता ह्या बजाजींच्या मुलाला शिवाजी महाराजांनी आपली मुलगी दिली, सखुबाई नावाची. त्याचं नाव महादजी. महादजी शिंदे महादजी होते, महादजी नाव त्याचं. आता हा महादजी, आता त्याची बायको ही सखुबाई. आता गंमत अशी आहे की माळशिरस अकलूज रस्त्यावर त्यांची स्मारकं आहेत. आजही त्या महादजीची कबरीसारखं हे आहे. आणि शिवाजी सखुबाईचं तुळशी वृंदावनासारखं आहे. आणि फलटणच्या राजकारणातल्या ह्या बजाजींचं, त्यांची जी संस्थानिकांची घराण्यातली जी राजकारणातली जी स्मशानभूमी आहे, त्यामध्ये हेच आहे, कबरच कबरच कबर. म्हणजे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला होता हे तर नाही, निश्चितच ते आहे. कुणी अमन नाही, कुणी म्हणतात त्यानं परत घेतलं वगैरे. मग आता प्रश्न पुढचा आहे, ही गोष्ट झाकून का ठेवली जाते. मी मराठ्यांना विचारतोय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणता, पण महाराजांच्या याच्याबद्दल हे झाकून ठेवायचं का गणित चालतं. तोच कडप पुढे शाहू महाराजांनी महाराजांनी तर आपल्या बहिणीचाच लग्न ग्वाल्हेरच्या आपल्या इंदूरच्या होळकरांच्या बरोबर केलं. इकडे ते तर म्हणजे तसं आपण जातीच्या ह्याच्याने बघितलं तर ते धनगर होते. ते नव्हे 25 लग्न केली आहेत ना आंतरजातीय त्यावेळेला त्यांनी केली आहेत. त्या काळामध्ये त्या काळात इकडे गायकवाडांनी, तुमच्या वडोदऱ्याच्या गायकवाडांनी, शहाजीरावांनी तर त्याच्या नातीचा पुनर्विवाह करावा. राजघराण्यात पुनर्विवाह करत नाहीत. पण त्यांनी करवला. इतकंच नव्हे तर जेव्हा बडोद्यामध्ये पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली, बडोदा ते अमरावती, तर अस्पृश्यांच्या डब्यावर हाडू बांधलेला असायचे की या हाडू बांधलेल्याचं तर अस्पृश्यांच्या तो साईड जो डबा असा ती सोय झालेली होती. या महाराजांनी काय करावं. परवा मला त्यांनी राजकोटला मी गेलो असताना सांगितलं, महाराजाकडे आम्ही तक्रार गेलो तर महाराज म्हणाले मीच होतो त्या डब्यात बसायला. आणि त्या हाडू बांधलेल्या डब्यामध्ये ते अस्पृश्यांच्या सोबत बसलेले आहेत. आता या भूमिका घेताना जाताना मला काय सांगायचं आहे, आजच्या मराठ्याने मला सांगायचं तुम्ही मोर्चे जरूर काढा, परंतु मोर्चे काढायची वेळ का आली याच्यामध्ये थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा गरज आहे. मोर्चे तुम्ही शांततेने काढतायत, चांगली गोष्ट आहे, मागण्या मांडतायत, लोकशाहीचा हक्क आहे. परंतु हे करत असताना मग संबंध भारतवर्ष का नाही, जातच का, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. जात पुढे येते. म्हणजे ती जी मुलगी कोपर्डीतली मुलगी ही या मुलीवर, कोणत्याही मुलीवर झालं तर त्याच्यात राग यायला पाहिजे. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होता उपयोगी असं आपण म्हटलं पाहिजे. मग तिची जातच का पुढं आली, स्त्री म्हणून का नाही पुढं आलं, असं माझ्या मनाला सतत वाटत राहतं.
देशयात्राच्या या भागामध्ये आपण डॉक्टर बाबा आढाव यांच्याकडून मराठा मोर्चा संदर्भाचं त्यांचं विवेचन ऐकलं. पुढील भागामध्ये आपण देशासमोरच्या अनेक समस्या ज्या आहेत, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक, त्या समस्यांसंदर्भात त्यांचं विवेचन आणि त्यांचं चिंतन ऐकणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. मला कळालं की गांधींना तरी शेवटचा मनुष्य सापडला होता का? गांधी म्हणत होते विकासाचा केंद्रबिंदू शेवटचा माणूस शेवटचा माणूस असेल. तो शेवटचा माणूस कुठे 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 आहे? फार तो तळात गेलेला गेला कुठे गेला? आता अशा अवस्थेत तरुण मुलांनी काय विचार करावा या देशातला? आणि उपाय काय? या सगळ्या अस्वस्थतेवर उपाय काय? ही मुलं जी आज ओरडत आहेत, हां. आज बोलत नाहीत काही. तुम्ही समजून घ्या काय घ्यायचं, तुम्ही समजून घ्या काय घ्यायचं, ते जे म्हणतायत त्यांचा मुळात आजच्या ह्या डेमोक्रॅटिक साच्यावर विश्वास उरलेला आहे. मला ती फार धोक्याचं चिन्ह दिसत आहे. हे मोर्चे आता केवळ महाराष्ट्रापुरते राहणार नाही. हे वेगवेगळ्या प्रांतात सुद्धा याची आता वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला लागतील.